पैसे घेतो दादा, सगळ्या एमओ लोकांकडून पैसे घेतो पीए. आम्ही कोणाला सांगायचं सांगा. 11 महिने झाले मी तक्रारदार आहे. मी तक्रारदार आहे. हे बघा सगळ्या जनतेला हे पुरावे दाखवतो. हे भ्रष्टाचाराचे वैद्यकीय विभाग एवढे पैसे खाते आणते उद्या आमच्यावर तुम्हाला गुन्हे दाखल करायचे का दादा? आम्ही मजबूर झालो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे या भ्रष्ट पीएमचं करायचं काय? अरे भ्रष्ट वैद्यकीय प्रशासनाचं करायचं काय? अरे सरकार हमसे डरती है. अरे सरकार हमसे डरती है. अरे भ्रष्ट वैद्यकीय प्रशासनाचं करायचं काय? जिल्ह्यातील शेकडो महिलांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याचं निलंबन झालंच पाहिजे. अरे मानव विकास मिशनच्या अधिकाऱ्याचं निलंबन झालंच पाहिजे. अरे वाटून घेऊ सगळं कमिशन. मानव विकास मिशन. अरे वाटून घेऊ सगळं कमिशन. मिशन. अरे वाटून घेऊ सगळं कमिशन. हेच मानव विकास मिशन. अरे भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे सीओ मॅडम जागे हो. अरे सीओ मॅडम जागे हो. अरे जिल्हा आरोग्य अधिकारी जागे हो. हजारो महिलांच्या मृत्यू प्रकरणी दोषी असलेल्यांचं निलंबन झालंच पाहिजे. शेकडो महिलांचे मृत्यू प्रकरणी आम्ही कार्यकर्त्यांनी काय करायचं आम्ही सांगा. अहो मी एकट्याच्या माया बहिणीसाठी लढत नाही. माझ्या जिल्ह्यातल्या हजारो महिला प्रसूती दरम्यान दगावल्या. त्याच्यासाठी ही लढाई हो. माझं वय शिव मॅडम पासून शिव मॅडम एक महिला का देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही. चौकशीने अर्जदार मी तक्रारदार चौकशी तुम्ही केली आणि तुमच्याकडे अहवाल पडून आज 11 महिने झाले तुम्ही अहवाल देत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किरणराव आप्पा या चर्चेला या. पाय मांडी घाला आणि पाय माग घ्या. झोपला झोपला आम्हाला निष्कर्ष अहवाल मान्य नाही साहेब. आमची विनंती आहे. आम्ही 2024 पासून तुमच्या वैद्यकीय प्रशासनाला घोटाळे केले नाही. पानं पुसायला येते. आज मॅडमच्या टेबलला असलेला अहवाल तुम्ही द्या. हे एका सेकंदात निघून रिलीफ तो नाही साहेब. गोपनीय अहवाल द्या. मॅडमकडे काय आलाय गोपनीय अहवाल. कॅफो डिप्टी कॅफो दासे साहेबांच्या अंडर साईन असलेला अहवाल द्या. 2 पानाचा अहवाल नाही. एवढा बंच होता मॅडमकडे दिला नाही. त्याच्या अगोदरचं संपूर्ण विनंती दादा आम्हाला माफ करा. मॅडमनी जो अहवाल कॅफो डिप्टी कॅफोनं जी संचिका दिली इथं ती सगळी संचिका मिळत असेल तर आम्हाला उपोषणापासून परावर्त करा. नाही तर आमचा जीव जाईपर्यंत आम्हाला इथून संचिका आहे दादा. संचिका आहे इथं. गंगाधरच शक्तिमान आहे. लय जामलं रे टीव्हीची शेजारी बसणार ते घेऊन या. पटपट लय निघणार आहे. अजून लय मोठं दबाव नाही. इतक्यानं सुरुवात साहेब सुरुवात नाही झाली. तुम्ही नवीन नाही दादा हे मान्य नाही. हे मान्य नाही. निष्कर्ष मान्य नाही. मला तुम्ही इथून उचला जेलला टाका तुरुंगात टाका काय कुठं टाकायचे टाका. मी लोकशाही मार्गाने बाहेर आलो. हे कोणाला शिवीगाळ करीना मी काही कोणाला अतिरेक कोणता करीना. तुमचे वैद्यकीय अधिकारी इतके हुशार आहेत साहेब. हे बोल रे आम्ही त्याला मानव विकास मिशनचा खर्च मागितला. ते जिल्ह्यातल्या महिलांचे HIV रिपोर्ट द्यायलेत आम्हाला. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे बघा किती हुशार आहेत. किती हुशार आहेत. गोपनीयता ही ठेवली जिल्ह्यातल्या महिलांची गोपनीयता. अरे तुम्ही गंगाधर शक्तिमान आहेत सगळे. द्या जे लागते ते सगळा अहवाल द्या. आम्हाला काय शासन असेल हे आंदोलन केल्या प्रकरणी आम्ही ते भोगायला तयार आहे. तुम्ही लोकांच्या बायकाचे असे अहवाल हे करता का साहेब बघून घ्या. बघा साहेब हे बघा हो आमची काय चूक आपल्या जिल्ह्यातल्या माय बहिणीत हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुमचे रक्त लघवी हे देता येते का सांगा साहेब. कायदा आहे का हे? कायदा आहे का हे? का वैद्यकीय प्रशासन कसे भरती केली तुम्ही क्लर्क शाळे मागची ढोरा मागे नाही तिकडे माळाला शाळे हाकायला घेऊ नका करायला काही काम नाही ते. वाटून घेऊ सगळं कमिशन हेच आमचं मानव विकास मिशन. वाटून घेऊ सगळं कमिशन हेच आमचं मानव विकास मिशन. वाटून घेऊ सगळं कमिशन हेच आमचं मानव विकास मिशन. वाटून घेऊ सगळं कमिशन हेच आमचं मानव विकास मिशन. मागच्या जवळपास 2024 पासून
परभणी जिल्ह्यामधील मानवत, सेलू, पाथरी, पालम या जिल्ह्यांमध्ये, सोनपेठ, मानवत या तालुक्यांमध्ये जो काही गर्भावस्थेमध्ये महिलांसाठी शासनाने मानव विकास मिशन योजना राबवलेली आहे, त्याच्यामध्ये लाखो कोट्यवधी रुपयांचा अपहार स्थानिक मेडिकल ऑफिसर आणि THO यांनी केलेला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी संगनमत करून आपण पाहू शकता की लाखो रुपयांचा निधी जो आहे मानव विकास मिशनच्या कॅम्पवरचा असेल, शिबिराचा खर्च असेल, इंधन असेल. आज तुम्ही सांगा मला, 1.25 महिन्याचं बालक खुर्चीवर बसून जेवलंय असं दाखवलंय. आणि जिल्ह्याचा आपण जर बघितला की गर्भावस्थेमध्ये महिलांचा मृत्यूदर आणि बालमाता मृत्यूदर हा अत्यंत चिंताजनक आहे. आणि याकडं आम्ही मानव विकास मिशन आयुक्तालयाकडे, विभागीय आयुक्तांकडे ज्यावेळी तक्रार केली 2024 मध्ये, त्यावेळी त्यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना तात्काळ विशेष समिती नेमून कॅफो, डिप्टी कॅफो यांनी जो अहवाल दिलेला आहे, चौकशी अहवाल, तो मागच्या 11 महिन्यापासून CO मॅडम अर्जदार या नात्याने आम्हाला देखील देत नाहीत आणि जनतेत देखील तो प्रसारित करत नाहीत. नेमकी याची काय भूमिका आहे? CO मॅडम कुठल्या राजकीय दबावात आहेत की कुठल्या एखाद्या विशिष्ट दबावात आहेत जेणेकरून त्या हा अहवाल अर्जदाराला देत नाहीत? त्यासाठी केले, मोर्चे केले. संबंधित प्रकरणामध्ये शेकडो महिलांचा मृत्यू झालेला आहे. मानव विकास मिशनवर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार घडून आणलेला आहे. मग मॅडम कारवाई का करत नसतील, हे आम्हा कार्यकर्त्यांना पडलेला संभ्रम आहे. म्हणून आज अशा पद्धतीने आम्ही मागच्या 8 दिवसापूर्वी आम्हाला पत्र दिलं, 7 दिवसामध्ये आम्ही माहिती देऊ. आजचा 13वा दिवस आहे, आमच्याकडे कुठलाही आदेश मॅडमचा अधिकृत आला नाही. या उलट मॅडमकडे गेला असता उडवाउडवीची उत्तरं मिळतात. म्हणून आज आम्ही अशा पद्धतीने अनोखं अन्नत्याग उपोषण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्या कार्यालयासमोर बसलेलो आहोत. मी आणि माझा सहकारी मानवतचा तालुका अध्यक्ष अंकुश जोडपे देखील माझ्या सोबत आहे. आम्हाला इथून अहवाल मिळेपर्यंत, चौकशी अहवाल मिळेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, जेणेकरून माझ्या जिल्ह्यातील हजारो शेकडो गरीब कुटुंबातील महिलांना न्याय मिळावा, मृत्यू पश्चात त्या बालकांना व महिलांना न्याय मिळावा, अशी प्रामाणिक इच्छा घेऊन आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्या समोर बसलो आहोत. आपण भ्रष्टाचाराचे देखील आरोप केलेले आहेत. यस. आणि इतक्या मोठ्या सगळ्या प्रमाणात आपण कागदपत्रांची हे केलेली आहे. तरी सुद्धा जर होत नसेल तर मग त्याला काय म्हणा, प्रशासनाची हलगर्जीपणा म्हणा, काय म्हणा? आपण पाथरी, मानवत, सेलू, पालम, सोनपेठ, परभणी या आपण परभणी, पालम, सोनपेठ, पाथरी, मानवत या तालुक्यांची जर अवस्था पाहिली तर शेकडो महिलांचा गर्भावस्थेत मृत्यू झालेला आहे. एकीकडे शासन कोट्यवधी रुपये गर्भवती महिलांच्या कॅम्पवर खर्च करते आणि दुसरीकडे महिलांचा दगावण्याचा रेट देखील वाढत आहे, तो प्रमाण देखील वाढत आहे. मग त्यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी हे काय करत आहेत, माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी काय करत आहेत? हा जो संभ्रम निर्माण झालेला आहे, ज्याने की वैद्यकीय प्रशासनाची देखील प्रशासनात बदनामी होत आहे जनमानसात आणि भ्रष्टाचार देखील होत आहे. या दोन्ही गोष्टी थांबाव्या म्हणून आम्ही आग्रही आहोत. आरोग्य सेवा पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे आणि हेळसांड रुग्णांची सुद्धा होत आहे. 100% निश्चित. आपण पाहू शकता, आज आपण जर महिलांच्या रुग्णालयामध्ये गेलात, महिलांचं प्रसूती रुग्णालय आहे, तिथं जर पाहिलं तुम्ही तर ग्रामीण भागातून महिला रेफर होऊन इथं येतात आणि इथं सांगितलं जातं की तिच्या मृत्यूचं कारण हे आहे, ते आहे. मग ही लोक एवढे, शासनाचा एवढा कोट्यवधी रुपये निधी खर्च होतो, तो जातो कुठं? हा प्रश्न आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडलेला आहे. अधिकाऱ्यांची आणि जरब नाही राहिलेली. मग वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या सर्व निधीवर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांचं नियंत्रण असतं, यांचे मार्फतच तो निधी वितरित केला जातो. परंतु माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्यावर नेमकं काय दबाव आहे की ते या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी थांबत आहेत, हा पडलेला आम्हाला प्रमुख प्रश्न आहे. म्हणून आम्ही आज आंदोलन करीत आहोत. आता आपली भेट झाली, काय म्हणल्या मॅडम म्हणले आम्ही तुम्हाला तात्काळ अहवाल उपलब्ध करून देऊ. आम्ही त्यांना विचारणा केली, काल आम्ही आलो होतो भेटीसाठी, आपण